गुड मॉर्निंग फ्रेंड्स. मी प्राध्यापक डॉक्टर ए कुलकर्णी. आधुनिक व्यवस्थापन पद्धती, मॉडर्न मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस या विषयामध्ये आपण या आधीच्या व्हिडिओ लेक्चर्समध्ये भावनिक बुद्धिमत्ता, सामाजिक बुद्धिमत्ता हे घटक आपण पाहिलेले आहेत. आता या पुढचा टॉपिक म्हणजे ग्राहक संबंध व्यवस्थापन, कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट, ज्याला CRM म्हणून ओळखलं जातं, या विषयाचा अभ्यास करणार आहोत. तर या ठिकाणी आज आपण बघतोय सगळ्या जगामध्ये ग्राहक केंद्रित जग बनलेलं आहे. ग्राहक हा आजचा राजा मानला जातो. पूर्वी 1960-70च्या दशकामध्ये ज्यावेळी उत्पादन मोठ्या प्रमाणात व्हायचं, परंतु ग्राहकाला फारसे ऑप्शन असायचे नाहीत. आहेत ती उत्पादनं ग्राहकाला घ्यावी लागायची. परंतु आजचा जर काळ बघितला तर वाढलेली प्रचंड स्पर्धा, येणारी नवीन नवीन उत्पादनं, अदृश्य स्वरूपाची स्पर्धा आणि ग्राहकांसमोर असणारे वेगवेगळे ऑप्शन्स, यामुळं ग्राहक मिळवणं, ग्राहक टिकवणं आणि ग्राहकांशी संबंध प्रस्थापित करणं हे कंपन्यांसमोर एक मोठं आव्हान निर्माण झालेलं आहे. आजच्या काळामध्ये ग्राहक मिळवणं जितकं अवघड आहे, तितकंच या ठिकाणी ग्राहक टिकवणं हे देखील अवघड झालेलं आहे. कारण आज बघतोय, आज एकाच उत्पादनाची एकच आपल्याला उत्पादन घ्यायचं असेल तर अनेक प्रकारचे ऑप्शन इथं उपलब्ध असतात. साधी टूथपेस्ट जर बघितली तर आज आपल्याला अनेक टूथपेस्ट इथं दिसतात. पूर्वी कसं व्हायचं की आपल्याला एखादी वस्तू घ्यायची असेल तर त्या वस्तूचं ब्रँड ठरलेले असायचे. उदाहरणार्थ टूथपेस्ट म्हटलं ती कोलगेट एकच ऑप्शन होता. कार म्हटलं तर या ठिकाणी मारुती किंवा त्याआधी प्रीमियर पद्मिनी, ॲम्बॅसेडर हे 3च ऑप्शन असायचे. परंतु आजचा जो काळ आहे त्याच्यामध्ये आज अनेक ऑप्शन आपल्याला दिसतात. अनेक प्रकारची नवीन स्पर्धा इथं निर्माण झालेली दिसते. त्यातून ग्राहक मिळवणं हे आजच्या काळामध्ये एक मोठं कठीण कार्य इथं बनलेलं आहे. ग्राहक मिळवण्याबरोबर हा प्रश्न मिटत नाही, तर ग्राहक मिळवण्याबरोबरच ग्राहक टिकवणं, ग्राहकांशी संबंध प्रस्थापित करणं, ग्राहकांना विक्री पश्चात सेवा पुरवणं, ग्राहकांशी सातत्यानं संपर्कात राहणं हे देखील आजच्या काळाची गरज बनलेली आहे. साधं एक उदाहरण घ्या. आपण कुठल्याही दुकानामध्ये जातो किंवा एखादा ब्रँड खरेदी करतो. तो ब्रँड खरेदी केल्यानंतर लगेच तुम्हाला थोड्या वेळामध्ये फोन येतो की ब्रँड कसा वाटला याची या ठिकाणी त्यासंबंधीची माहिती द्या. त्यासाठी प्रश्नावली असते, त्यासाठी प्रश्न तुम्हाला विचारले जातात. कस्टमर सॅटिस्फॅक्शन सर्वे या ठिकाणी घेतला जातो आणि सातत्याने तुमच्या संपर्कामध्ये ती कंपनी किंवा तो विभाग असतो. तर यालाच या ठिकाणी ग्राहक संबंध व्यवस्थापन असं म्हटलेलं आहे. तर ग्राहक संबंध व्यवस्थापन म्हणजे काय? तर त्या ठिकाणी ग्राहक संबंध व्यवस्थापन म्हणजे ग्राहक शोधणे, ग्राहक आकर्षित करणे, त्यांच्यामध्ये विभेदीकरण करणे, दॅट इज सेगमेंटेशन, त्यांना टिकवणे, ज्यामध्ये ग्राहकांना उत्तम वस्तू व सेवा देणे, ग्राहक मूल्य निर्माण करण्यासाठी संपूर्ण पुरवठा साखळीचा योग्य मेळ साधणे व ग्राहकांना वाढीव लाभ अथवा कमी खर्चात वस्तू पुरवणे, या सगळ्या बाबींचा समावेश होतो. म्हणजेच ग्राहक फक्त शोधण्यापुरतं ही बाब इथं मर्यादित नाही आहे, तर ग्राहक शोधण्याबरोबरच ग्राहकांच्यामध्ये विभेदीकरण करावं लागतं, सेगमेंटेशन करावं लागतं. म्हणजे वेगवेगळे ग्राहक इथे निर्माण करायला लागतात, ग्राहकांचे वेगवेगळे गट तयार करायला लागतात आणि त्यांच्याशी सातत्यानं संपर्क इथं ठेवावा लागतो. कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट इज ए होलिस्टिक प्रोसेस ऑफ आयडेंटिफाईंग, अट्रॅक्टिंग, डिफरन्शिएटिंग अँड रिटेनिंग कस्टमर्स which involves providing better products and services, integrating a firm's entire supply chain to create customers' value at every step through increase the benefit of lowered cost or both. So, ग्राहकापुरता मर्यादित असणारा हा प्रश्न वाटत असला तरी देखील हा संपूर्ण कंपनीसमोर असणारा, एखाद्या संघटनेसमोर असणारा प्रश्न असतो.
पूर्वीच्या काळामध्ये कंपन्या छोट्या होत्या, संघटना वेगळ्या छोट्या होत्या, ग्राहकांशी त्यांचा नित्यसंपर्क असायचा, ग्राहकांच्या विशिष्ट उत्पादनाशी निष्ठा असायच्या, त्यामुळे ही पद्धती सोपी होती. परंतु आज जर बघितलं तर कंपन्या एवढ्या मोठ्या झालेल्या आहेत आणि ग्राहकांची संख्या देखील एवढी प्रचंड आहे की त्या ठिकाणी त्यांच्याशी सातत्यानं संबंध ठेवणं हे फार अशक्य बनलेलं आहे. त्यामुळंच या ठिकाणी ही नवीन ज्ञानशाखा, एक नवीन विचार इथे निर्माण झाला, ज्याला आपण कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट म्हणतो. आजच्या काळात इंटरनेटच्या माध्यमातून प्रामुख्यानं आणि डेटाबेसच्या माध्यमातून ग्राहकांशी संबंध मोठ्या प्रमाणात ठेवले जातात. आता ग्राहकाशी संबंध ठेवण्याची गरज का निर्माण झालेली आहे, आजची गरज, ग्राहक संबंध व्यवस्थापनाची गरज काय आहे, हे आपल्याला बघणं गरजेचं आहे. हा इतका महत्त्वाचा विषय काय बनला? पूर्वीच्या काळामध्ये फारसं याला महत्त्व नव्हतं. ग्राहक यायचे कारण ग्राहकाला गरज असायची, वस्तूची गरज ही ग्राहकाला असायची. त्या कंपनीला किंवा त्या संघटनेला ग्राहकांची फारशी गरज असायची नाही. कारण हा जो मार्केटिंगचा ॲप्रोच होता तो या ठिकाणी वेगळ्या प्रकारचा होता. उत्पादित वस्तू ह्या कमी असायच्या आणि ग्राहकांची संख्या जास्त असायची. आज त्याच्याबरोबर उलट चित्र इथे निर्माण झालेलं आहे. जरी कंपन्या असल्या तरी देखील त्यांची संख्या इतकी वाढलेली आहे, इतके ऑप्शन निर्माण झालेले आहेत की तुम्हाला नवीन ग्राहक शोधणं आणि ते टिकवणं ही एक काळाची गरज बनलेली आहे. आता हे कशामुळे होतं तर कमी जास्त होणारी मागणीमध्ये सातत्यानं बदल होत असतात. त्यानंतर प्रचंड स्पर्धा असते. म्हणजे आजची स्पर्धा अशी आहे की त्यामुळं समोर दिसणारा स्पर्धक असेल असं नाही आहे. काही ठिकाणी वेगळ्या प्रकारची स्पर्धा इथं निर्माण होऊ शकते आणि ही बऱ्याच वेळा दृश्य स्वरूपाची आणि अदृश्य स्वरूपाची स्पर्धा असते. म्हणजेच एकाच प्रॉडक्टमध्ये आपल्याला समोर जरी दिसला तरी त्या ठिकाणी अदृश्य स्वरूपामध्ये दुसरा स्पर्धक इथं उभा ठाकलेला असतो. याचं जर एक उदाहरण बघायचं असेल तर पूर्वी आपल्याला एखादा समजा टी व्ही घ्यायचा असेल तर टी व्ही घ्यायसाठी तुम्हाला 2-4 ब्रँड माहिती असायचे. तुम्ही दुकानामध्ये जायचा, ती वस्तू बघायचा, कशी चालते हे बघायचं आणि त्यानंतर 4 दुकानं फिरून तुम्ही ती वस्तू घेत होता, बरोबर आहे. परंतु आज आपल्याला टी व्हीसारखे उत्पादन देखील नेटवर इथे मिळू शकतं. ऑनलाईन स्वरूपामध्ये जे ॲमेझॉनसारखे साईट्स असतात, फ्लिपकार्टसारखे साईट्स असतात, त्याच्यावर आपण डायरेक्ट त्याची नोंद घेऊ शकतो, त्याचे रिव्ह्यू बघू शकतो, त्याचे ऑप्शन वेगळे बघू शकतो. आणखी ती वस्तू तुमच्या घरामध्ये दुसऱ्या तिसऱ्या दिवशी येऊ शकते. म्हणजे जे तुम्हाला उत्पादन घ्यायचं आहे त्यासाठी बाजारामध्ये जाणं इथं गरजेचं नाही आहे. तर एवढी स्पर्धा इथं वाढलेली आहे. बऱ्याच वेळा ही स्पर्धा अदृश्य स्वरूपाची देखील असते. तुमचा स्पर्धक कोण आहे हे देखील तुम्हाला माहिती नसतं. त्यानंतर आणखी एक बदल झालेला आहे, तो म्हणजे ग्राहकांच्या बदलत जाणाऱ्या आवडी. ग्राहकांच्या आवडीनिवडी ह्या पूर्वीच्या काळामध्ये एक ठराविक असायच्या, ठराविक वस्तू वापरल्या जायच्या आणि ग्राहक त्यांच्याशी, त्या वस्तूशी ग्राहकांची निष्ठा असायची. परंतु आज जर बघितलं तर ग्राहकांच्या आवडीनिवडी या सातत्यानं बदलत जाणाऱ्या असतात. सतत बदलत जाणारे सरकारी सरकारी नियम पण वेगळे बदलतात. त्याच्यामध्ये वेगळे घटक इथं नवीन येत असतात. त्यानंतर आणखी एक प्रश्न असतो, तो म्हणजे अकुशल कामगारांचा. रिलेशनशिप ठेवायचे बरोबर आहे ग्राहकांशी, परंतु जे कामगार आहेत ते तुमच्याशी एकनिष्ठ राहतील याची गॅरंटी नसते. ॲट्रिशन रेट जो म्हणतो, म्हणजे कामगार बदलण्याची, कर्मचारी बदलण्याचा रेट जो असतो तो आज इथं वाढलेला आहे. कंपन्या सोडून जाणारे लोक बरेच असतात. एक कंपनी निवडली की लगेच तोच व्यावसायिक दुसऱ्या याच्यामध्ये राहील असं नसतं. सातत्यानं त्याच्यामध्ये बदल होत असतो. त्यानंतर विक्रीचे ध्येय पूर्ण करणं हे देखील गरज असते आणि आजच्या काळामध्ये वाढलेली स्पर्धा आहे ती ऑनलाईन स्पर्धा प्रचंड वाढलेली आहे. या सगळ्या गोष्टी बदलल्यामुळं आज या ठिकाणी ग्राहक मिळवणे, ग्राहक टिकवणे आणि त्यांच्याशी सातत्यानं संपर्क साधणे ही मोठी महत्त्वाची गोष्ट बनलेली आहे. तर ग्राहक संबंध व्यवस्थापनाची गरज का निर्माण झाली तर त्यातला 4 गोष्टी इथं कारणीभूत आहेत.
एक म्हणजे ग्लोबल कॉम्पिटिशन आहे, जागतिक स्पर्धा, जागतिक स्तरावर मोठी स्पर्धा इथं निर्माण झालेली आहे. अनेक वेगवेगळी उत्पादनं बाजारपेठेमध्ये येतात आणि आजच्या स्पर्धेमध्ये आपल्याला स्थानिक स्तरावर नाही तर जागतिक स्तरावर ही स्पर्धा इथे निर्माण होते. त्यानंतर दुसरा जो घटक आहे तो म्हणजे टेक्नॉलॉजी पूर्ण बदललेली आहे. इंटरनेट आणि ई कॉमर्स यामुळं अनेक नवीन स्पर्धक इथे निर्माण झालेले आहेत. डिस्ट्रीब्युशन चॅनल्स पण इथं बदललेले आहेत. पूर्वीसारखे डिस्ट्रीब्युशन चॅनल इथं आज नाही आहेत आणि नवीन नवीन बिझनेस मॉडेल्स इथं तयार होत आहेत. त्यानंतर तिसरा जो घटक आहे त्याच्यामध्ये जी नफा आहे तो देखील इथं कमी झालेला आहे. लो प्रॉफिटेबिलिटी हा मुद्दा इथं बनलेला आहे. आणखी चौथा जो मुद्दा आहे तो म्हणजे ग्राहकांच्या वर्तनामध्ये देखील इथं बदल झालेला आहे. ग्राहकांना व्हॅल्यू फॉर मनी इथं आवश्यक असतो. त्यांच्या गरजा या सातत्यानं बदलत जाणाऱ्या असतात. आणखी मागणी देखील वेगळे इथं बदलत जाते. या सगळ्या गोष्टीमुळं ग्राहक संबंध व्यवस्थापन हा एक कळीचा मुद्दा, महत्त्वाचा मुद्दा इथं बनलेला आहे. आता ग्राहक संबंध व्यवस्थापन कसे प्रस्थापित केले जातात, कसे प्रस्थापित करायचे, त्यासाठी काय काय करायचं आहे ते आपण या पुढच्या लेक्चर्समध्ये बघूया. थँक्यू.